मनाचा आरसा या शृंखलेतील दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत. दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे भय इथले संपत नाही. नैसर्गिकरित्या दोन भीती आपल्यामध्ये असतातच. वरतून खाली पडण्याची भीती आणि मोठ्या आवाजाची भीती. याचं कारण असं की विश्वाच्या उत्पत्तीमध्ये जो काही मोठा आवाज होऊन आपण फेकलो गेलो, ती नैसर्गिकरित्या आपल्या DNA मध्ये आहे. मंडळी, बाकी सगळ्या भीती ह्या आपण आपल्या स्वानुभवातून आपल्यामध्ये साठवलेल्या आहेत. मग हा अनुभव ह्या आयुष्यातला असेल किंवा पूर्व आयुष्यातला असेल, किंवा दुसऱ्याचा अनुभव बघून त्याची भीती आपण आपल्यामध्ये ग्रहण केलेली आहे. आणि तिसरं कारण म्हणजे आपल्या आप्तस्वकीयांची भीती त्यांनी आपल्यावर लादलेली आहे आणि ती आपण ग्रहण करून ठेवलेली आहे. आता ही भीती कुठे, कशी आपण साठवलेली आहे आणि ती दैनंदिन व्यवहारामध्ये ती कशी वर येते आणि का वर येते, हे आपण हळूहळू या शृंखलेमध्ये बघणार आहोत. यशाची भीती, हरण्याची भीती, पाण्याची भीती, अंधाराची भीती, जंगलात जाण्याची भीती, ड्रायव्हिंग करण्याची भीती, विमानातून प्रवास करण्याची भीती. मंडळी, एक 10 मिनिटं शांत डोळे मिटून बसा. नंतर हातात पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा की तुम्हाला कोणत्या भीती वाटत आहेत. आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे, ही भीती तर माझी नाहीच आहे, ह्याचा कधी मी अनुभवच नाही घेतलाय. मग ही भीती कुठून आली? कदाचित ह्या आयुष्यातली ती नाहीच आहे, किंवा कदाचित ही माझी नाहीच आहे, दुसऱ्याचीच आहे. आता बहुतांशी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीराच्या भोवती एक ऊर्जेचं वलय आहे आणि ह्या वलयामध्ये 7 मुख्य चक्र आहेत. त्यातलं पहिलं चक्र म्हणजे मूलाधार चक्र. भीती ही भावना मूलाधार चक्रामध्ये अडकते आणि जेव्हा ती अडकते त्यावेळेला मूलाधार चक्र नीट चालत नाही. म्हणजे जसं एखाद्या म्हणजे आपल्या कारच्या व्हीलमध्ये, त्या चक्रामध्ये आपल्या जर काही कचरा अडकला तर कार चालेल का? नाही ना. तसंच आहे. मूलाधारपासून सहस्त्राहारापर्यंतचा प्रवास म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रवास. जर मूलाधारमध्येच जर कचरा अडकलाय तर मग पुढच्या प्रवासाकडे कसं जाणार? मंडळी, परमेश्वराचा एक अंश म्हणून आपण ह्या पृथ्वी तलावर आलो मनुष्य जन्मामध्ये. आणि जेव्हा आपण अंश म्हणतो तेव्हा त्या अंशामध्ये ते सर्व गुण असतात. म्हणजे समुद्राच्या पाण्याचा एक थेंब जर आपण बाजूला करून तपासला तर त्या पाण्यामध्ये जे समुद्राच्या पाण्यामध्ये जे गुण आहेत ते सगळे गुण या थेंबामध्ये आहेत. म्हणजेच काय, जर आपण अंश म्हणून आलो आहोत तर त्याने ते सगळे गुण आपल्यामध्ये दिले आहेत. आपण ते गुण वापरायचे आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्याचा अर्थ काय? तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पुढे जातं खरं, धैर्याने पुढचं पाऊल टाकतं खरं, यश मिळवण्याचा प्रयत्न करतं खरं, मी आहे ना पुढे, मी तुझ्या पाठीशी आहेच. निःशंक हो, निर्भय हो मना तू. पण निर्भय आहोत का आपण? बघा बरं यादी तुमची. रामदास स्वामी मनाच्या श्लोकाच्या 37व्या ओवीमध्ये म्हणतात, भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडीधारी. उद्या रामनवमी आहे. आपण रामाचा पूजा करण्यासाठी, रामासाठी आपण अगदी तयारीत आहोत. रामनामाच्या जपामध्ये आपण आपल्याला गुंतून टाकणार आहोत. रोज करतोच आहोत. पण अहो, त्या रामाच्या नामस्मरणामध्ये आपल्याला आपण गुंतवायचं, पण मनामध्ये भीती बाळगायची. म्हणजेच काय, 4 पावलं पुढे जायचं आणि 2 पावलं मागे यायचं. मग हे जन्मानुजन्म चालूच राहणार. आणि मग कधी बरं आपण पोचणार त्या मार्गावर, परमेश्वराच्या शी एकरूप होण्याच्या? मंडळी, एक लक्षात घ्या, ह्या मनाच्या डायरीमध्ये तुम्ही जी भीती साठवलेली आहे ना, ती खोडण्यासाठी कोणी येणार नाहीये, तुम्हालाच करायचंय.
हे सगळे श्लोक, ही सगळी पारायणं हे तुम्हाला धैर्य देण्याचं काम करतायत, की अरे उठ आणि कर आता, ते खोडून टाक, काही गरज नाहीये त्याची. मी आहे तुझ्या मागे. जा ना, एक यशाचा चसका घे तर खरं. बघ ना यश म्हणजे कसं वाटतंय. बघ ना हरणं म्हणजे कसं वाटतंय. बघ ना पाण्यात उडी मारणं म्हणजे कसं वाटतंय. जे डायरीमध्ये भीती लिहिली आहे ना, ती आता खोडायची वेळ आली आहे. आणि त्याचा मुळापासून जर नायनाट करायचा असेल, तर मनाच्या आरशामध्ये डोकावून बघून ही भीती कुठे, कधी, कोणामुळे आपण ग्रहण केली आणि साठवली आहे, ते धैर्याने करायला लागणार आहे. तो मुळाचा तो नायनाट करण्यासाठी तुम्हाला डोकावून बघावं लागणार आहे. आणि ज्या वेळेला आपण हे करू, त्यावेळेला भीतीचे परिवर्तन भक्ती, श्रद्धा, प्रेम आणि धैर्यामध्ये होणार आहे. आणि जोपर्यंत आपण हे करत नाही ना मंडळी, तोपर्यंत भय इथले संपणार नाही. मनाचा आरसा या शृंखलेतील पुढच्या भागामध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.